नमस्कार. आज आपण अर्धा किलो शाबूपासून पळी पापड बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप छान असे पापड तयार होतात. सर्वात आधी मी इथे अर्धा किलो शाबू हा एका पातेल्याने मोजून घेतलेला आहे. शाबू आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे, कारण आपल्याला याच पातेल्याने नंतर पाणी टाकायचं आहे. शाबूमध्ये पाणी टाकून शाबू 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. शाबू धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये पाणी टाकू. शाबूच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून हा शाबू रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही सकाळी पाहू शकता, खूप छान असा आपला शाबू भिजलेला आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवते. तुम्ही पाहू शकता, खूप छान असा मऊ आपला शाबू भिजलेला आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. ज्या पातेल्याने आपण शाबू मोजून घेतला त्याच पातेल्याने 5 पातेले मी या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता, पाणी उकळलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि मी वाळलेली मिरची कुटून घेतलेली आहे ती टाकू आणि मिक्स करून घेऊ. लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. तुमच्या इकडे जिरे चालत असतील तर जिरेसुद्धा यामध्ये टाकायचे आहेत. पण जिरे आपला शाबू शिजत आल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे आहेत. तर आमच्या इकडे जिरे चालत नाहीत, तर मी जिरे काही टाकणार नाही. तर शाबू मी मोकळा करून घेतला होता, तो यामध्ये टाकला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. असंच हे 5 मिनटं आपल्याला सतत हलवायचं आहे. शाबू पातेल्याला खाली चिटकणार नाही. तर झाकण ठेवून 10 मिनटं हा शाबू शिजवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता, 10 मिनटानंतर शाबू आपला अशा प्रकारे झालेला आहे. तर पुन्हा एकदा हे एकजीव करून घेऊ. छान असं ढवळून घ्यायचं आहे. खाली पातेल्याला शाबू चिटकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर पुन्हा यावर झाकण ठेवून मी 10 मिनटं हा शाबू मंद आचेवर शिजवून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, शाबू आपला छान असा शिजलेला आहे. शाबूचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता, काचेसारखा झालेला आहे. तर छान असा आपला शाबू शिजलेला आहे. आता आपण पापड तयार करण्यासाठी घेऊ. तर इथे मी एक मेन कापड घेतलेला आहे आणि शाबू आपल्याला गरम नाही, तर थोडासा मी थंड झाल्यावर अशा प्रकारे पापड तयार करून घेते. गरमच आपल्याला मेन कापडावर हे मिश्रण टाकायचं नाही, तर थोडंसं थंड झाल्यावरच टाकायचं आहे. तर खूप छान असे आपले पापड तयार होताना दिसत आहेत, पाहू शकता. तर इथे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही वाळल्यानंतर पाहू शकता, पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत. एक पापड मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. खूप छान असे पापड निघले जातात. पातळसुद्धा झालेले आहेत, पाहू शकता. खूप जाड असे पापड हे आपल्याला करताना करायचे नाहीत, नाहीतर खूप पातळ होतात. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर तुम्ही पापड पाहू शकता, खूप छान असे झालेले आहेत. पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत. चला तर मी तुम्हाला पापड तळून दाखवते. पाहू शकता, खूप छान असे पापड आपले फुलले जातात आणि पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये. पापड कसे झाले आहेत ते कमेंटद्वारे नक्की कळवा.